दुआ में याद रखना. क्या बात है. चला दुआ में याद रखेंगे. चलो स्टार्ट करेंगे मॅच. ऑल द बेस्ट. शो युअर गुड गेम. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर सज्ज होते बंदर पाखाडी टीम कडून. ॲज युजुअल प्रणय स्टार्ट करणार या डावाचे ॲज अ बॉलर आणि बॅटिंग मार्कवर एक अनुभवी चेहरा बंटी तुम्हाला स्ट्राईकवर पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्राईकला असणार हे कल्पेश. पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहे शॉर्ट थर्ड मॅन. त्यानंतर पॉइंट लाईक क्षेत्ररक्षक आहे. कव्हर लेग क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल मिड ऑफ त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेगला आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे लॉंग ऑनला. क्या बात आहे. मात्र आपण बघतोय इथे हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय 500 रुपयाचं अमर आंधळे यांच्या वतीनं. ते म्हणजे बंदर पाखाडी संघाला. लेट्स सी काय करताय मनीष. पहिला बॉल जाऊ दिलाय. ऑफस्टिकच्या बाहेर आहे. अँगलचा वापर तर करतोय गोलंदाज पण या ठिकाणी शोल्डरचा अतिरिक्त वापर केला गेला आणि त्याचमुळे पहिला बॉल वाईड. या ठिकाणी अनुभवी पंच मीरा भाईंदरचे महेंद्र पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतो. वेलकम महेंद्र पाटील. पहिला बॉल तर वाईड. धावफलकावर एखाद्या वेळची वाढ झाली. डाऊन टू विकेट प्रणय. हा प्रकार हॅम्बर केलाय बॉलला. बॉल जाईल मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. बॅकअप प्लॅन रेडी होता त्या ठिकाणी. जास्त काही नुकसान होणार नाही. एखाद्या वेळची वाढ धावसंख्या जाईल 2 वर. 2 रन्स ऑन बोर्ड. आणि खरंच मी देखील संभ्रमात पडतोय कधी कधी कारण बॅटर आणि बॉलर जेव्हा एका बाजूला येतात तेव्हा नक्की बॉलर कोण आणि बॅटर कोण हे कळत नाहीये. पण नक्कीच त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे. एकाच्या हातामध्ये बॉल आहे आणि एकाच्या हातात बॅट आहे. येस मनीष. मात्र मला असं का वाटतंय की तुला रंगांधळेपणा आहे. अजून 6 नाही वाजले. धावसंख्या झालेत 2. पुन्हा त्या बॉलर तयार. प्रणय राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रोक चांगला आहे. स्विंग गेलाय ऑन साइडला. अलंकार तर स्टँडच्या दिशेने बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. होता. एक दिवस वाट बघायची आणि त्यानंतर मात्र नक्कीच तो अंतिम दिवस आणि उद्याची रात्र तो निर्णय ठरवेल कुठला संघ जिंकणार आहे. लोअर बॅकलिपने बॉलला टर्न केले. वाईडिश मिड ऑन रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप करतो तोपर्यंत एकदम इथे बघा अगोदरच्या स्ट्रोकला एलिव्हेशन मिळालं नव्हतं पण ताकद आणि टायमिंग या दोघांच्या जोरावर तो षटकार प्राप्त केला होता बॅटरने. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते चॉली मुंब्रा टीमची बिनबाद 9 धावा. बॉल्स फेकून झाला आतापर्यंत 3. प्रणय जो एक ट्रू एक लीडर आहे त्या बॉलरच्या विरोधात प्रतिहल्ला. चांगला बॉल वेगाने बीट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. अँगलचा वापर तर करतोच आहे पण स्लाइटली आउट कटर आहे त्याचमुळे त्या टर्नचा अंदाज बांधता येत नाहीये. बॉल मात्र डॉट जातोय आणि कमबॅक चांगला आहे. आणि हे महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये तर तुमच्यावर प्रतिहल्ले चढवले जातीलच प्रतिस्पर्धी संघाकडून पण मात्र त्यानंतर मात्र तुम्ही तुमचा नैसर्गिक खेळ अबाधित राखणं हे तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या थांबली आहे 9 या आकड्यावर. बॉलर तयार राऊंड विकेट. स्क्वेअर द विकेट घ्यायचा प्रयत्न झाला. एज अँड टेकन कॉट बिहाइंडच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद जॉली मुंब्राचा विकेट डाऊन. ही गोष्ट अगदी बरोबर बोललास तू. कारण याचं कारण काय आहे कारण बरेच असे खेळाडू आहेत जे बॅटर्स आहेत आपण बघतो ते ऑन द जास्त खेळत नाहीत. ज्यांच्या पट्ट्यात चेंडू आला तरच मारतात. त्यामुळे त्यांना जर चकवायचं असेल तर त्यांच्या अवयव बॉडी चेंडू टाकले पाहिजेत. हे महत्वाचं कारण आहे. आणि म्हणूनच गोलंदाज ती शक्कल आता लढवू लागलेत. बऱ्याचदा काय होतं की ब्लॉकर डिलिव्हरी आजकाल आपण बघतो की येस धावा रोखण्यासाठी आहेत मात्र आजकाल फलंदाजांनी आपली इम्प्रूव्हमेंट एवढी वाढवली आहे की ती ब्लॉकर डिलिव्हरी देखील षटकार ठोकू शकते. आपण बघतो MS स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेस षटकार मारलेला आपण बघतोय. त्यामुळे इम्प्रोव्हायझेशन वाढतंय. त्यामुळे गोलंदाज काय इम्प्रोव्हाइज करणार नाही आहेत ही गोष्ट आहे. आणि या ठिकाणी फुटवर्क देखील तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. अवे फ्रॉम द बॉडी खेळताना मात्र जो पाय तिरकस पुढे न्यायला हवा होता तो मात्र सरळ रेषेत नेला. त्यामुळे हा फटका व्यवस्थित इम्प्रूव्ह करू शकला नाहीये. राऊंड विकेट. यावेळेस मात्र बॉलला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे पण दूर आहे. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमा रेषेच्या आत अडवला जातो. क्या बात आहे.
खूप चांगला बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी राखलाय. जरूर 2 धावा तर मिळतात. चांगला थ्रो आहे, कलेक्शन झालं नाहीये पण 2 धावावरच थांबलेत. कॅप्टन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मिस्टर विवेक. काय जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी. खरं तर खूप कठीण असते जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये असतो, दुरून बॉलला अडवण्यासाठी जातो आणि त्यानंतर तुम्हाला कळतं की आपला बॉडी बॅलन्स थोडासा सीमारेषेच्या पलीकडे जातोय. तो प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करणं गरजेचं आहे. बॉलला आत ढकलायचं आहे की तुम्हाला बॉलला घेऊन जायचंय. एका षटकात समाप्ती. धावसंख्या झाले 1 गडी बाद 11 धावा. सी नेल्सन वगैरे इथे दिसते. एक षटक संपलंय, धावसंख्या 11 आणि गडी सुद्धा 1 बाद झालाय. कोण आठवलं तुम्हाला? डेव्हिड शेफर्ड आठवणार, कारण येस बॅटिंग पॉवर प्ले आहे. या गडीला जर डेव्हिड शेफर्ड तिकडे विशाल नाईकच्या जागी उभा असता तर त्याने 3 उड्या घेतल्या असता. आमचा विशाल नाईक मारणार नाही याचं कारण त्यांनी आपल्या एकूणच बॉडीवर संतुलन आणलंय. क्या बात आहे. या ठिकाणी मात्र ही मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये देखील एन्जॉय करणार आहात आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा एन्जॉय करणार आहेत, कारण उद्याच्या दिवसात मात्र एक अंतिम दिवस असेल आणि आज देखील आजची रात्र देखील वहिऱ्याची आहे. कारण उद्या जे 8 संघ खेळणार असतील त्यांचं एकच लक्ष असेल की प्रथम पारितोषिक आणि ती बाई. उलट दिशेने खेळायचा प्रयत्न केला गेलाय. जेव्हा सरळ मार्गाने कुठलं काम पूर्ण होत नाही त्यानंतर आपण उलट मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो तरी देखील तो प्रयत्न पूर्ण होत नाही. आपल्याला ठाऊक असतं पण आपण चान्स घेतो. तो चान्स घेतला गेला या ठिकाणी बॅटर्स कडून. बॅटर्स प्रयत्न करतोय की समोरचा गोलंदाज काय करेल यापेक्षा मी काय करतो या गोष्टीकडे. लेट्स सी. स्टेप आउट झाले हलकसं. बॉलला इनसाइड आउट केलंय. बॉलला स्वीपर कव्हर रिचर मध्ये धाडलंय. त्या ठिकाणी 200 तसे बॉल अडवण्यासाठी येतात पण नंतर बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. जसं संकेतजी तुम्हाला देखील कधी कधी खेळण्याची ओढ लागते, मला सुद्धा ओढ लागते. तुषार पाटील क्रिकेटर होता का किंवा आहे का? तुषार चांगला क्रिकेटर होता. मला अजूनही आठवते 1999चा तो सीझन, कारण आम्ही दोघं जण बघितलं तर 9वी 10वीला असू त्यावेळेला तुषारने एका षटकात मला 3 षटकार ठोकले होते आणि तो सामना गावकपचा होता. तो जिंकला होता. फायनल मॅच होती आणि ती मोस्टली वर्षभर चिडवलं असेल. वर्षभर नाही 20 वर्ष चिडवतोय त्याचं काय. धावसंख्या 15 झाले, 15 रन्स. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी बॅटर कल्पेशच्या मुख्यत्वे आलेला आहे, कारण कल्पेश एकमेव फलंदाज या डावातला ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार आणि 1 चौकार आला. आणि धावसंख्या झाले जॉली मुमराची 15. उलट दिशेने खेळण्याचा प्रयास. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्टॉप. मग चान्स देखील मिळू शकला असं धावचीच्या स्वरूपात बाद करण्याचा. त्या ठिकाणी थोडासा खेळला, जगल केलं बॉलशी आणि बॉल कलेक्ट करताना थोडीशी चुकामुक झाली. 1 धाव मिळते, 1 धावेची वाढ. धावसंख्या झाली 16. अजूनपर्यंत कॉन्टेस्ट बाकी आहे. हा सामना महत्वाचा आहे, कारण या 2 संघामधून एक संघ पुढे जाईल, तो या एकूण अंतिम 8 मधील एक शेवटचा संघ. दॅट्स अ गुड शॉट, दॅट्स अ गुड शॉट. टायमिंग ॲट इज बेस्ट म्हणतात ते याला. आणि मला वाटतं आज जर बघितलं तर अलंकार तरी स्टँडला आराम नाहीये असंच म्हणावं लागेल. येस मनीष. मात्र आराम नाही, कारण जो उजव्या हाताचा बॅटर असू द्या किंवा डाव्या हाताचा बॅटर असू द्या किंवा कधी कधी चान्स असेल उलट दिशेने फटके देखील त्याच ठिकाणी कन्वर्ट केले जातात, कारण कदाचित त्या ठिकाणी हवेचा ओघ थोडा जास्त आहे असंच जाणवते संकेतची. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देखील अजून चांगल्या स्पर्धा येत आहेत. एप्रिल 15ला देखील ओम ब्रह्मदेवच्या मैदानात देखील एक अतिशय जबरदस्त स्पर्धा 16 संघांची, एक गाव एक संघ या पद्धतीने घडणार आहे. ओम ब्रह्मदेव मित्रमंडळामार्फत त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे निश्चितच 1 लाख रुपये हे प्रथम पारितोषिक आहे. 12,000 रुपये एंट्री आहे. कोणाला हवे असतील तर निश्चितच तुम्ही ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लबशी संपर्क साधू शकता. लेग बायचा इशारा झालाय. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा झालेत त्या म्हणजे 21. इथे पार्टनरशिप मनीष अफलातूनरित्या सेट होते आहे. बंटीबाद झाला एका धावेवर. त्यानंतर मात्र कल्पेशने मागे वळून पाहिलं नाही आणि त्या शरीक देखील तितकीच चांगली बॅटिंग करतोय. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केलंय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्राचे त्या ठिकाणी आहे. कलेक्शन चांगलं आहे. धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी कदाचित धोकादायक ठरू शकेल, पण ती रिस्क घेतली आणि एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केलंय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाले 1 गडी बाद 23 धावा. जॉली मुमरा. सी मनीष, एक महत्वाचा फरक या सामन्यामध्ये काय दिसतोय, कारण मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं कामगिरी केली
ती म्हणजे जॉली बॉईज मुंब्रा संघानं. आणि निश्चितच आपण बघतोय या एवढ्या पिछाडीनंतर, कारण 24 चेंडूमध्ये 29 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्यांनी डिफेंड केला आणि आता त्यांचा ॲटिट्यूड बघा, विजयी ॲटिट्यूड दिसतोय आणि तीच गोष्ट आपल्याला दिसते. यस, अमित ठवाळ यांच्याकडून देखील या कमेंट्री बॉक्सला शुभेच्छा द्यालेल्या आहेत. धन्यवाद अमित, आपण या ठिकाणी अप्रिशिएट करताय. संकेतजी पाटील सोबतीला असताना मग काय तर किस बात का. धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा, 23 रन्स. एक विकेट जरी डाऊन झाला तरी देखील कल्पेश आणि शरीक काय जबरदस्त पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड होते आणि गरजेचं आहे पार्टनरशिप बिल्ड होऊन त्यानंतर त्या पार्टनरशिपला शेवटापर्यंत घेऊन जाणं हे महत्त्वाचं आहे. पुढचं शेड्यूल आम्ही 3 षटकानंतर उद्याचे जे सामने होणार आहेत ते सामन्यांची माहिती या 3ऱ्या षटकानंतर आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि जे संघ जिंकलेले आहेत आणि जे आम्हाला पाहतायत ऐकतायत त्या सर्वांनी मात्र त्या वेळेनुसार तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. ही नम्रतेची सूचना आम्ही प्रत्येक विजयी संघांना करतोय. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय, स्पेल कंप्लीट करतोय तो म्हणजे प्रणय. महेंद्रजी पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे प्लीज. एक लेजेंडरी अंपायर आहे, तितके चांगले जाणकार असे क्रिकेटपटू, आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. चला मॅच ऑन ठेवायची बघा. सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच खेळायचंय बंदर पाखाडी, त्यामुळे आम्ही विनंती करतोय फेअर गेम झाला पाहिजे दोन्ही संघाच्या वतीनं. बॉलर तयार, प्रणय राऊंड विकेट. हो, यावेळेस मध्ये चकवा देणारा बॉल होता, त्या ठिकाणी हलकीची फ्लाईट डील बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. त्या ठिकाणी नक्कीच एक धाव तर कंप्लीट केले गेले विथ बॅट. एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. हे परिवर्तन खूप गरजेचं आहे. नक्कीच या परिवर्तनाने नक्कीच सरप्राईज केले. आज दिवसभर बघतोय मी, मागच्या 3 दिवसात काय झालं मला माहिती नाही, मात्र आजच्या दिवसात पामच्या मागून जेवढ्या डिलिव्हरी टाकल्यात त्यांनी फलंदाजांना फसवलंय किंवा चकवलंय, ही गोष्ट आपण सांगू शकतो. कारण बॅटर्सला अडकवायचं असलं तर तुमच्याकडे विविधता पाहिजे आणि या चेंडूनं ती विविधता दाखवलंय. इज इट अनऑर्थोडॉक्स स्टाईल? नो, दिस इज नॉट अन ऑर्थोडॉक्स स्टाईल. ऍक्च्युली हे एक मेरिट आहे, ही दर्जा आहे मी असं म्हणेन. आणि त्या गोलंदाजांवर भरपूर प्रॅक्टिसने मिळवलाय तो. यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं होतं, बॉलला टर्न केलंय, वाईड स्क्वेअर लेग रिजन तशक पुढे येतो, त्या ठिकाणी दुसरा धावाचा प्रयत्न नक्कीच होतोय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा कलेक्शन आहे, पण बॉल थोडासा अपिश होता. 2 धावा मिळत आहेत. त्या ठिकाणी दोन्ही संघांची डेडिकेशन लेवल मात्र 100% पाहायला मिळते आणि दोन्ही संघांना जिंकायचंच आहे याच अविर्भावामध्ये दोन्ही संघ खेळत आहेत. पण मी कौतुक करीन जॉली मुंब्राच्या बॅटर्सचं की एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित करून धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतायत. नो डाऊट अप्रतिम पार्टनरशिप सुरू आहे. आतापर्यंत बघितलं तर 17 धावांची पार्टनरशिप सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोष्ट दिसते ती म्हणजे कोऑर्डिनेशन, समन्वय. आणि या 2 बॅटर्सनी दाखवलंय की समोरचा जो संघ आहे बंदर पाकाडीचा संघ इथे प्रयत्न करतोय धावा अडवण्यासाठी, मात्र इथे जी धाव नसते ती धाव इथे घेतली जाते. यामधून जो विजयी ॲटिट्यूड आहे तो दिसून येतोय जॉली बॉईज मुंब्रा संघाचा. धावसंख्या 26 झाले. जॉली मुंब्रा बॉलर तयार, राऊंड विकेट. चांगला बॉल, तितकाच चांगला स्लॉक स्वीप, बॉलला उडवलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा हायलाइट होतो अलंकार तर स्टँड, दमदार षटकार. थँक्यू संकेतजी. अजून मला एक यक्ष प्रश्न आलेला आहे की नक्की अलंकार तरे स्टँड का? मित्रा तो स्टँड मागून घेतलंय, ती जागा मागून घेतलंय कारण त्यावेळी तो ऑर्थोडॉक्स स्टँड आहे आणि असं असताना तिकडे जास्तीत जास्त बॅटर्स प्रयत्न करत असतात. आणि अलंकारने सांगितलं जर 15 लाख सबस्क्रायबर आहेत एकूणच tenniscricket.in तर माझं नाव दिसलं पाहिजे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक तितकासा प्रॉमिसिंग नाही, पण धावा मिळतील. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मधून पुढे येतो. यावेळेस मात्र कुठलीच घाई गडबड नाहीये, कारण या अगोदरच्या बॉलवर षटकार आला होता. एका धावेची वर, धावसंख्या 32 झाले. जॉली मुंब्रा बॉल फेकून झाले त्या षटकातले 4. बघा प्रणयने पहिल्या षटकात सुद्धा एक षटकार खाल्ला होता, या षटकात सुद्धा एक षटकार खाल्लाय. पण पहिल्या षटकात षटकार खाल्ल्यानंतर विकेट मिळवला होता. आता या षटकात षटकार खाल्ल्यानंतर विकेट मिळवेल का पाहूया. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय शरीक आहे. धावसंख्या झाले 32 धावा. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या वतीने पाहायला मिळते. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. राऊंड विकेट, बॉलर तयार. यास पुन्हा एकदा बॉलला टप्पा पडल्यानंतर राईज करतोय, पुन्हा एकदा कंट्रोल चुकतोय. धावसंख्या 34 झाली. जावेद कुरैशी हमारे स्कोरर चेक कर रहे थे, आपका ध्यान है कि नहीं? आपका ध्यान है. धावसंख्या 34 झाले. 34 रन्स ऑन बोर्ड. 34 झाल्यात आणि आता बॉल्स फेकून झालेत आतापर्यंत 4. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच शरीक आहे.
चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल नम्रतेची, कारण यानंतर अजून 6 षटकांचा जो दुसरा डाव आहे तो कंप्लीट करायचा आहे. सूर्यनारायण तुमच्यासाठी आमच्यासाठी कोणासाठीच थांबणार नाहीये. जे शेड्यूल आहे ते शेड्यूलच्या नुसारच ते पुढे जाणार आहे. त्यामुळे एक फेअर गेम झाला पाहिजे आणि त्याचमुळे विनंती असेल की प्लीज कमी वेळ घ्या. बॉल तयार, राऊंड विकेट. बघा हे काय केलंय तर तो योगायोगच म्हणावा लागेल. कसं षटकार खाल्यानंतर पहिल्या षटकात सुद्धा विकेट मिळवलंय आणि या षटकात सुद्धा पूर्ण 3 स्टंप्स ओपन केलेत आणि फक्त यष्टीचा वेध घेणारा बॉल हाताळायचा होता आणि त्रिपळाच्या स्वरूपात फलंदाज बाद. तसं नसतं. मला माहिती आहे एवढी वर्ष समालोचन करत असताना बरेचदा म्हणतात की एखादी परिस्थिती आपण अगोदर सांगतो की असं घडेल. बऱ्याचदा तसं घडतं आणि होतं काय की अरे हा बोलला म्हणून हे घडलं असंही होतं. त्यामुळे निश्चितच इथे आमचे गुणलेखक देखील सांगतात ही परिस्थिती मी सांगितली. अच्छा म्हणजे तुझ्या डोक्यावर खापर फोडू का मी हे? तुषार पाटील क्रेडिट गोज टू तुषार पाटील आमचे स्कोरर. चला असो, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 34 धावा आणि आता शेवटचा बॉल असेल आणि पहिल्या षटकाच्या 5व्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या 5व्या बॉलला विकेट. ही मात्र कुठे जोडगोळी चालली आहे 2 संघांची असं वाटते. मित्रा जास्त काही आता सांगत बसू नको, स्पर्धा काहीतरी फिक्स आहे असं वाटेल. स्ट्रोक चांगला आहे, उडवला पुन्हा एकदा बॉलला डीप मिड विकेट सीमारेषा पार. गोलंदाजाला मिळतोय धक्का, फलंदाज खेचतोय दमदार छक्का. 6 धावा. घोडबंदर बॉयज एक नंबर सारे पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. घोडबंदर बॉयज एक नंबर सारे खेळाडू धुरंधर खेळ कती धरून टिकाव खेळ कती धरून टिकाव. ART 737 बोरीचे शिकाच ठाणे जिल्ह्यात गाजतई नाव. ART 737 बोरीचे शिकाच ठाणे जिल्ह्यात गाजतई नाव. 737 बोर चषक ART 737 बोर चषक 737 बोर चषक ART 737 बोर चषक. कोण जिंकणार यशाची बाजी मारणार तोच अंतिम विजयी ठरणार. रण मैदानी सामना हा गाजणार कोण हरणार कोण जिंकणार यशाची. तर आपण नक्कीच मंचावर जाऊया. टेकडे सुदर्शनला विनंती करतो आपण मंचावर. आमचा कॅमेरामॅन सुदर्शन खूप चांगलं काम करतायत. त्या ठिकाणी अभिषेक घरत स्थानापन्न आहेत. त्यानंतर सर्व दिग्गज मान्यवर मंडळी तुम्हाला पाहायला मिळते. केशवजी घरत देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. वसंतजी वैती देखील तुम्हाला स्टेजवर पाहायला मिळत आहेत. या सर्व दिग्गज मान्यवरांच्या आशीर्वादामुळे कदाचित ही स्पर्धा एका चांगल्या रंगात चांगल्या ढंगात प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. संकेतची नक्कीच. ART 7374 अमित रमेश तरे वन मॅन शो आपण म्हणतो, मात्र आशीर्वाद हे लागतातच आणि या सगळ्या मंडळींचे आशीर्वाद एकूणच अमितच्या बाजूने आहेत आणि म्हणूनच ही स्पर्धा इथे संपन्न होताना दिसते आहे. एक अतिशय हाय क्लास स्पर्धा, चांगल्या संघांची स्पर्धा आणि चांगल्या क्रिकेटची स्पर्धा. अनेकविध स्तरातून निश्चितच या स्पर्धेला शुभेच्छा लावल्यात. त्या सर्वांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या सामन्याकडे वळूया. आतापर्यंत षटकं संपलेत ती म्हणजे 3, धावा झालेत त्या म्हणजे 40, गडी बाद झालेत ते म्हणजे 2. अशी स्थिती आहे या सामन्यामध्ये. त्यामुळे कुठेतरी दोलायमान स्थिती आहे, कारण ज्या पद्धतीने शेवटच्या सामन्यामध्ये धावा व्हायला पाहिजे होत्या ती धावसंख्या दिसते. अजून हा सामना 6 षटकांचा आहे. येणाऱ्या 3 षटकात अजून किती धावा, कारण आपण बघतोय एका बाजूला जो मैत्री चषक झाला होता त्याची विनिंग टीम म्हणजे एकूणच आपण बघतोय बंदर पाकळीचा संघ जो क्षेत्ररक्षण करतोय, तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेत आतापर्यंत अतिशय क्लास कामगिरी करणारा जॉली बॉईज मुंब्राचा संघ. त्यामुळे संघ कोण जिंकेल, एका बाजूला जॉली बॉईज मुंब्रा की दुसऱ्या बाजूला बंदर पाकाडी, हा प्रश्न अजूनपर्यंत गुलदस्त्यात आहे. पण जॉली बॉईज मुंब्राने या अगोदरच्या सामन्यामध्ये नक्कीच चंबित केलंय. पहिल्याच बॉलवर उलट दिशेने खेळण्याचा पवित्रा कदाचित धोकादायक ठरू शकला असता. पुन्हा एकदा थ्रो थोडासा अपिश राहिलाय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी बायची 1 धाव मिळणार आहे. खरं तर बॉलिंग युनिटचा विचार केला तर जॉली मुंब्राचा आजच्या दिवसाचा चांगला राहिला, ज्यांनी 24 बॉल्समध्ये 29 धावा डिफेंड केलेल्या आहेत.
त्याचमुळे जरी कमी धावसंख्या पहिल्या डावात बनवली गेली तरी देखील दुसऱ्या डावामध्ये ती रोखण्याची क्षमता त्या जॉली मुमराकडे आहे. पण मात्र जास्तीत जास्त धावेकडे जावं लागेल, कारण या अगोदर तुम्ही बंदर पकडीचा संघ पाहिलाय. एक जबरदस्त बॅटिंग युनिट त्यांचं राहिलेलं आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा विथ स्पिन बॉल उडवलाय वाईडिश स्क्वेअर सीमा रेषा पार. 6 धावांसाठी प्रभाकर मात्र स्टँडच्या पलीकडे जाणारा दमदार षटकार. मार्कवर बघतो हा चेंडू जर बघितला तर बॅट्समन स्लॉट मध्ये चेंडू होता. एक जेन्युइन लेग ब्रेक गोलंदाज आहे. विकेटच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद आहे त्यांच्याकडे. ॲब्सोल्यूट व्हॅल्युएबल प्लेअर. दॅट्स अ गुड बॉल, दॅट्स अ गुड बॉल. यावेळा चेंडू आपण बघतोय ब्लॉकल डिलिव्हरी होती. स्टायलिश पद्धतीने चेंडूला फक्त पुश केलाय तो म्हणजे मिड ऑनवर. एक धाव इथे पूर्ण करतायत. ग्लेनची एक आठवण आम्हाला माहिती आहे, राईच्या संघामधून तो खेळत होता. 2011चा सीझन होता. मैदान होतं वाकीपाड्याचं आणि त्या मैदानात 18 धावा समोरच्या एका खेळाडूने त्याच्यावर मारल्या. तो आला मागे आणि त्याच्यानंतर राई संघाला त्यांनी सांगितलं मी 24 मारणार. त्यांनी 24 मारले आणि विजय मिळवून दिला. यावेळेला मात्र इथे थोडंसं फंबल होते. चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एक अप्रतिम चौकार. विजय मिळाला, कारण तुम्ही पाहिलं तर बॉल थोडासा कर्वी लिनियर मोशन घेत असतो, बॅकवर्ड येत असतो आणि त्या ठिकाणी त्याचा अंदाज मात्र त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला बांधता आला नाहीये आणि तो चौकार प्राप्त केला आहे जॉली मुमरा टीमने. धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजे 52 आकड्यावर. 50 अप फॉर जॉली मुमरा. म्हणजे इथे कल्पेची जर बॅटिंग बघितली 11 चेंडू 27 धावा नाबाद तो खेळतोय आणि खरोखरच मागच्या सामन्यात ज्या काही गोष्टी राहून गेल्या होत्या त्या गोष्टी इथे तो पूर्ण करताना दिसतोय. कारण ॲज अ ओपनर फलंदाज आम्ही नेहमीच म्हणतो की 6 षटकांचा सामना आहे. ॲज अ ओपनर तुम्ही असाल तर 2 ते 3 षटकं किंवा 4 षटकं तुमचं मैदानात असणं गरजेचं होतं आणि कल्पेश ती कामगिरी आता मुंब्रा संघासाठी नक्कीच करतोय. 11 चेंडू नाबाद 27 धावा. वेल प्लेड कल्पेश. बॉलर तयार. ग्लेन पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा पवित्र या ठिकाणी सफल ठरलेला आहे. बॉल जाईल थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. कल्पेश इज ऑन फायर. षटकार खेचून आपल्या खेळाची सुरुवात केली होती आणि आता त्यानंतर मात्र तो अनस्टॉपेबल ठरतोय. नो डाऊट. बऱ्याचदा असं होतं की चेंडू आता फक्त तो चेंडू राहिला नाही, तो फुटबॉल झालाय. त्यामुळे आयसाईट आता जबरदस्तरित्या दिसते इथे. व्हेरी वेल प्लेड. 56 टप्पा पडलेला बॉल थोडासा हरकत करताना पाहायला मिळाला. थोडा स्लो झाला आणि स्लाइट बीट इन कटर बॉल आणि या बॉलला मात्र ऑन दी टोज येऊन विथ द जम्प खेळण्याचा प्रयास केला गेला होता कव्हर रिजनमध्ये आणि तो प्रयत्न फसतोय. अशा पद्धतीने 4 षटकाचा खेळ झालाय. 4 षटकां समाप्तीने धावफलकावर धावा लावल्यात जॉली मुमराने. 2 गडी बाद 56 धावा. क्लासिक काउंटर तुम्हाला बघायला मिळेल. मात्र मगाचा चेंडू जर बघितला थोडासा प्रीमिएटेड फटका म्हणेन मी. अगोदरच मन बनवलं होतं की मला तो एरिया जो दिसतोय तो कॅपिटलाइज करायचा आहे. कदाचित पेसचा यूज करण्याचा प्रयत्न केला, मात्र ॲट दी एंड बॅट नंतर येते, चेंडू अगोदर जातोय, तो चेंडू निर्धाव झाला. एनिवे मात्र या 4 षटकानंतर सरासरी अप्रतिम दिसते. कारण धावसंख्या जर बघितली 56 धावा झालेल्या आहेत आणि असं असताना सरासरी जवळजवळ आपण बघतोय 14च्या घरात आपल्याला दिसते आणि असं असताना निश्चितच एक अतिशय चांगली बॅटिंग इथे दाखवताना जॉली बॉईज मुंब्रा संघ. कारण ज्या पद्धतीने मागच्या सामन्यात त्यांनी धावसंख्या डिफेंड केली त्याचा उल्लेख करता ही धावसंख्या अप्रतिम आहे. आणि जर आपण गेल्या फायनलचा विचार केला जो या अगोदरचा टुर्नामेंट झाली होती त्या ठिकाणी अंधुक प्रकाशामध्ये 5 षटकांमध्ये 56 धावा चेस डाऊन केल्या होत्या बंदरपाकडी या टीमने. तर तो देखील हा अनुभव त्यांचा या मैदानावरचा राहिलेला आहे आणि त्याच कारणास्तव वाटतं असं वाटते नाणेफेक जिंकून त्याने कदाचित क्षेत्ररक्षण निवडलं असेल. त्यावेळेला परिस्थिती देखील वेगळी होती. यावेळेला आपण बघतोय थोडासा लवकर मॅच चालू झाली ती. कारण त्यावेळेला आपण बघतोय जे आत्ता वेळ झालंय त्याच्या जवळपास काहीतरी मॅच ती स्टार्ट झाली होती आणि आता आपण बघतोय येस ही मॅच जवळजवळ अर्ध्यावर येऊन ठेपले. त्यामुळे येस ॲडव्हान्टेज आपण म्हणू शकतो. मात्र तो इतिहास आहे. प्रत्येक दिवस हा नवा असतो आणि नव्या दिवशी नवं आव्हानं असतात. ही नवी आव्हानं तुम्ही कशा काय पद्धतीने पेलता आणि तो प्रेशर तुम्ही कशा काय पद्धतीने झेलता या गोष्टीवर लक्ष असेल. ओव्हर द विकेट. खूप चांगली ड्राईव्ह आहे. हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. 6 धावांसाठी लाईट बँडला टच करणारा षटकार.
बाय लगा क्या म्हणू नका कार्यकर्त्याला बॉल टच झालाय, माफ कर मित्रा, क्रिकेट आहे हे तर होणारच. बॉलर तयार. दॅट्स अ गुड डिलिव्हरी, दॅट्स अ गुड डिलिव्हरी. इथे अपील मात्र होतंय, आपण बघतोय गोलंदाजानं लेट अपील केलंय तिथे आणि कदाचित हा मुद्दा बॅक ऑफ द माइंड असेल अंपायरच्या. या गोष्टी नक्कीच असतात कारण दबाव टाकण्याचा नेहमीच प्रयत्न असतो इथे खेळाडूंचा, मात्र आमचे पंच स्थिर आहेत. जेव्हा सेकंड विकेट डाऊन झाला त्यानंतर 9 बॉल्स फेकले गेले, त्यामध्ये 28 धावा कुठलेले आहेत. म्हणजेच विकेट डाऊन जरी झाला तरी देखील जॉली मुमरा थांबण्याचं नाव घेत नाहीये. धावसंख्या झाली ती म्हणजेच 62 धावा, 62 रन्स. आणि या डावातले अजूनही जर आपण पाहिले तर 10 बॉलचा काही शिल्लक आहे. चांगली सिच्युएशन आहे या ठिकाणी टीम जॉली मुमराची. ओके चला बॉलर तयार. हो बॉलला फ्लिक केलाय, लो फुललेनचा बॉल होता. बॉल जाईल लॉंग ऑन रिचे मध्ये, त्या ठिकाणी एक धाव मिळेल. एखाद्या रक्षक तैनात केला गेलेला आहे. बऱ्यापैकी अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी किरणचा या षटकामध्ये राहिलाय, कारण पहिल्या बॉलवर षटकार आलाय, त्यानंतर डॉट बॉल, सिंगल सिंगल, 4 बॉल 7 रन झाले. धावसंख्या 64 झाली आहे, 64 रन्स. पुन्हा एकदा ड्राईव्ह चांगली आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या पोझिशनमध्ये पाहायला मिळाले. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी सेट केले बंदर पाकाडी टीमने. ज्या ठिकाणी ड्राईव्ह किंवा स्ट्रोक्स कंप्लीट होत आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्लास एन्काउंटर सुरू आहे, मात्र सगळं लक्ष इथे कल्पेशकडे लागलंय. ज्या पद्धतीने तो धावा जमवतोय जॉली बॉईज मुंब्रा संघासाठी आणि ज्या पद्धतीने तो प्रोजेक्टेड स्कोर सांगितला की यस 80च्या जवळ जायला हरकत नाही आहे, आणि त्याच गोष्टीकडे इथे कल्पेशचं लक्ष दिसतंय कारण तो भरपूर बिझी आहे. त्याला पूर्ण कल्पना आहे इथे डॉट चेंडू येता कामा नये, प्रत्येक चेंडूवर एक सिंगल डबल्स आणि त्याच्यानंतर एखादा चौकार आलाच पाहिजे. पुन्हा एकदा स्टायलिश फटका बघायला मिळतोय, जोरकस फटका, मात्र जास्त धावा मिळणार नाहीत. एका जावर समाधान, कदाचित इथे विकेट फेकण्याचा प्रकार असेल किंवा काय, मात्र कल्पेशला परतावा लागेल इथे. धावचीच्या रूपानं तो बाद होतोय, मात्र ही बाद होण्या अगोदर त्यांनी आपली कामगिरी अतिशय जबरदस्त केली आहे. 33 धावा त्यांनी आपल्या एकूणच संघासाठी जमवलेत वैयक्तिकरित्या. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 66 आणि त्यामध्ये जवळजवळ निम्मी धावसंख्या हे एकटा कल्पेशची आहे. वेल प्लेड कल्पेश, अफलातून बॅटिंग. इज इट सॅक्रिफाइस फॉर जावेद कुरेशी? क्वेश्चन या ठिकाणी उपलब्ध आलेला आहे. जावेद कुरेशीला कदाचित आत घेण्यासाठी तो बाहेर गेला नाही. ऑडियन्स पोल प्लीज, येस ऑर नो. धावसंख्या झालेली आहे 66 धावा आणि जावेद कुरेशी ज्याला गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स विथ द बॉल विथ द बॅट असं राहिला. त्याचमुळे पुन्हा एकदा आपण यात जावेद कुरेशी हा हायलाइट होऊ शकेल, कारण त्याने पाहिलं तर 9 बॉल्समध्ये 24 धावा बनवल्या होत्या आणि 6 रन खर्च करत 2 विकेट्स मिळवल्या होत्या. आणि पुन्हा एकदा आता हायलाइटेड पार्ट तो गेल्या सामन्याचा राहिला होता. या सामन्यामध्ये नक्की काय होईल पाहूया. अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर जॉली मुंब्रा टीमची धावसंख्या 66 झाले आणि आता फक्त 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय, तो म्हणजेच मिस्टर मनीष. 13.20 अशी सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवलेला, आणि ही महत्वाची गरज आहे कारण हा सामना किती महत्वाचा आहे बघा. इथे जिंकणारा संघ अंतिम 8 मध्ये जाणार आहे, जो उद्या एकूणच अंतिम दिवशी या स्पर्धेच्या अंतिम दिवशी एकूणच दिवस रात्र मध्ये तो खेळू शकेल. लेट्स सी, मात्र तो सामना त्यांचा कधी असेल आम्ही त्या गोष्टी तुमच्यापर्यंत कळवूच. नक्कीच जेव्हा इनिंग संपेल ती अधिकृत वेळापत्रक उद्याचं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर मी विनंती करतोय की विजेते जे आहेत त्यांनी लक्ष द्यायचंय. मनीष, ज्यावेळेसाठी स्ट्रेट ड्राईव्ह आहे, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, त्यांना भेदून बॉल साइड सीनच्या पलीकडे गोळीच्या वेगाने सीमा पार, 4 धावांसाठी चौकार.
बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर. मनीष अपील केलंय पण इम्पॅक्ट आउटसाइड द स्टम्प्स दरम्यान एकदा तो पूर्ण केली आहे. दुसरा धावासाठी प्रयत्न केला जाणार नाही, कारण अजूनही दोन बॅटर्स जे आहेत त्या दोन बॅटर्सचं खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. एक धाव लेग बाईटची मिळेल, एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 71 रन, 71 रन्स. चांगली बॉलिंग मनीषची पहिल्या बॉलवर चौकार जरी खर्च केला, त्यानंतर एक चांगला बॉल पण इम्पॅक्ट आउटसाइड द स्टिक्स होता. त्या ठिकाणी अमितजी तरे यांचं आगमन पुन्हा एकदा वेलकम या संध्याकाळी सत्रामध्ये. तुमची स्पर्धा, तुमचं स्वागत. येस, मात्र धावसंख्या 71 झाले, मात्र 73-74 कधी होणार? या ठिकाणी ऑन साइडला बॉल टर्न केला, स्विंग केलं, बॉल जाईल बॅकवर्ड स्पेल, एक सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार 75. पहिल्या डावातले 3 स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच सतीश अण्णा. इनसाइड एज, यष्टिरक्षकच्या मागे प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळेल, एका धावीची वाढ, धावसंख्या 76 झाले. बऱ्यापैकी बॉलिंग या ठिकाणी आली आहे, जरी एरियल रूट दिला नाहीये. स्ट्रोक्सना फक्त 2 चौकार या षटकात आलेले आहेत आणि जावेद कुरेशी आता स्ट्राईकवर असणार आहे. पाहूया जो आता आकडा आहे 76, तो 82 पर्यंत पोहोचेल की त्याहून अलीकडे किंवा त्याहून पलीकडे. मनीष बॉलर मार्क तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट टू राईट हँडेड बॅटर जावेद कुरेशी. हो, यावेळेस ऑकवर्ड स्ट्रोक होता, हलकासा डिफेन्सिव्ह अंदाज, फक्त बॉलर तटवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जावेद कुरेशीचा राहिलाय. बॉल जाईल मिड विकेट रिजन मध्ये, त्या ठिकाणी एक धाव मिळते, एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 77 धावा, 77. शेवटचा बॉल असेल या डावातला. मी ऑफिशियल कमिटी मेंबर्सला विनंती करतो, शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचवायचंय, म्हणजे ती अचूक माहिती आम्ही विजेत्या संघांपर्यंत पोहोचू. उद्याचं शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचवायचं आमच्या कमिटी डेस्कवर. यावेळेस बॉलला फ्लिक केलाय, बॅकवर्ड स्पेल, एक रिजनर क्षेत्ररक्षक आहे, चांगला स्टॉप, 2 धावांचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होतील, त्या ठिकाणी अव्वतृची धाव मिळेल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय वाऱ्याच्या वेगाने, 3 धावा सुद्धा कंप्लीट होतात आणि अशा पद्धतीने आकडा पूर्ण केलाय 80चा, 80 रन्स ऑन बोर्ड आणि 36 बॉल्स मध्ये 81 धावा पूर्ण कराव्या लागतील टीम बंदर पखाडीला. उद्याचं शेड्यूल मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिला सामना असेल चेना विपक्ष कोलशेत, जो सकाळी 12 वाजता खेळला जाईल. दोन्ही संघांनी 11:30 वाजता रिपोर्ट करायचंय. चेना आणि कोलशेत दोन्ही संघांनी 11:30 वाजता रिपोर्ट करायचा. 12 वाजता पहिला सामना खेळला जाईल. त्यानंतर मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल, म्हणजे शेवटचं जो क्वार्टर फायनल 2 वाजता कासारवडवली आणि गोठिवली हा सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर एक्सर विपक्ष मालजीपाडा, चेना किंवा कोलशेत हा सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे, जो 3 वाजता असणार आहे. त्यानंतर तिसरा सामना असेल तो म्हणजेच भाईंदर बॉयज विपक्ष कांदिवली, जो संध्याकाळी 4 वाजता खेळला जाईल. आणि त्यानंतर 5 वाजता असेल रॉयल स्टनर विपक्ष या सामन्यातला विजेता संघ. हे शेड्यूल उद्याच्या दिवसातलं आहे. ते शेड्यूल नक्कीच आम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रकाशित करू, त्या वेळेनुसार तुम्हाला यायचं आहे. ओव्हर टू यू संकेत पाटील. आपण लगेचच दुसरा डाव सुरू करणार आहोत आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांनी सेट व्हायच्या. 2 बॅटर्स लगेच पाठवून द्या बंदर पाखाडी टीम, विनंती असेल, कारण वेळ आणि खेळ हा खूप महत्वाचा आहे. आणि प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय जॉली मुब्रा.
सुपीक डोक्यातून उतरलेली ही स्पर्धा आज चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. एक अप्रतिम क्रिकेट प्रेमी आणि निश्चितच एक गोष्ट त्यांनी मागाशी सांगितली मला की येस स्पर्धा करायची आहे तर स्वतःच्या दमवर, आणि हे करत असताना की येस मला माझी ऍड करण्यासाठी दुसऱ्या कुठे जायची गरज लागणार नाही, तर माझी ऍड मी स्वतः करणार. तर हा आहे अमित रमेश तरे ART ब्रँड, आणि तो तुमच्या समोर आतापर्यंत मागच्या 4 दिवसापासून सादर होतोय. अनेक स्टँड तुम्ही बघतायत. अलंकार तरे स्टँड, अरुण भोईर स्टँड, टकोबाई पांडुरंग तरे स्टँड, प्रभाकर म्हात्रे स्टँड, भरत वैती स्टँड, मुख्य आमचं कक्ष, त्याच्यानंतर समालोचन कक्ष, खेळाडू कक्ष, ही सगळी जी व्यवस्था आपण बघतोय आर्के डेकोरेटर्स सुभाष किणी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे. भरपूर प्रेक्षकांनी प्रेम केलेली ही स्पर्धा. आमचे चारही पंच विशाल नाईक, विरल नायर, अशोक राऊत आणि हेमंत ठाकूर, अप्रतिम कामगिरी. आमचे सगळे समालोचक सन्माननीय कुणाल दाते, सन्माननीय नितीन आळवे, सन्माननीय प्रमोद शेडगे, सन्माननीय संदीप गावंड, आमचा मित्र मनीष पाटील, या सगळ्यांची अप्रतिम कामगिरी. आणि एक अभेद्य कामगिरी तुषार पाटील यांची ऍज अ गुणलेखक म्हणून. तसेच लिबॉन, एक अप्रतिम कामगिरी या मित्रानं बजावलंय. कुठलाही रोल द्या लिबॉन करतो. अतिशय चांगलं गुणलेखन, एक अतिशय चांगला पाणी देणारा, एक अतिशय चांगला चेंडू देणारा, सगळे रोल तो करतो. त्याचा एक अतिशय चांगला सत्कार होईल. आणि अमित पॅकरचा संघ असो किंवा घोडबंदर बॉयचा संघ असो किंवा घोडबंदर मास्टर क्रिकेट क्लब असो, या सगळ्यांनी अमित रमेश तरे यांना अतिशय जबरदस्त सपोर्ट दिलाय. आणि या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नानेच एक अप्रतिम स्पर्धा तुमच्यापर्यंत येतोय. चला वळूया या सामन्याकडे. 81 धावा चेस करायची आहेत. 6 षटकांचा सामना, 36 चेंडू, 81 धावा. आघाडीची जोडी मैदानात आहे. राजेश आणि विवेक. स्ट्राईकचा बॉलर आपण बघतोय वामेक. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे. ऑन द खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू उडवण्याचा प्रयत्न झाला होता, म्हणजे चेंडूच्या रेषेत कुठे नाहीत असं म्हणण्यापेक्षा कदाचित हा स्ट्रोक लवकर खेळलेत, चेंडू नंतर येतोय. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. 81 धावा जमवायचे आहेत. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 14 धावा असं समीकरण आहे आणि ते पूर्ण करावंच लागेल, कारण हा सामना म्हणजे काय तर अंतिम 8 मध्ये जाण्याची संधी. त्यामुळे निश्चितच या सामन्याकडे लक्ष असेल. यावेळेला आपण बघतोय चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू येतो मिड ऑफ वर, एक धाव तिथे मिळेल. फलंदाज राजेशला पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर सिंगल कन्वर्ट झालाय. एका धाव्याने सुरुवात होते. अजूनही 80 धावा करायचे आहेत. स्ट्राईक एंडला आता विवेक यांना पाहू शकता तुम्ही. एक अप्रतिम कर्णधार आहे आणि एक अतिशय चांगला बॅटर आहे. गरज आहे विवेकच्या सातत्याची, गरज आहे विवेकच्या एक्सपर्टीजची, गरज आहे विवेकच्या नेतृत्वाची. काय करणार तो? या सगळ्या अपेक्षांना, त्या अपेक्षांची पूर्ती तो करणार का? हाच एक मोठा प्रश्न असेल. तो म्हणजे बंदर पाकाडी संघाला. लेट्स सी वामिक वर्सेस विवेक. हे कॉन्टेस्ट दिसायला अतिशय सुंदर दिसणार आणि तीच एक अपेक्षा करणार, कारण जेवढे इथे प्रेक्षक आहेत, एक दर्जा प्रेक्षक आहेत. वेळेकडे लक्ष द्या प्लीज. 5:45 वाजलेले आहेत, त्यामुळे निश्चितच आपल्याकडे लाईट्स कमी होईल. मात्र ही 6 षटकं अप्रतिम लाईट्स मध्ये होणं गरजेचं आहे. वामेक शॉर्ट डिलिव्हरी आहे, पुल केलाय, चेंडू जातोय काकॉर्नर रिजन मध्ये. मात्र टाइम व्यवस्थित करू शकले नाहीये. 2 धावा मात्र इथे मिळतील. वामेकनं चांगला चेंडू हाताळलाय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतात, त्यामुळे एक वेगळा अँगल निर्माण होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पेस जनरेट केला जातोय. कदाचित इथे फलंदाजाला खेळताना थोडंसं बॅकफुटला खेळावं लागेल. आणि हाच एक बॅकअप द माइंड विचार आहे गोलंदाजांचा, की फलंदाजाला जर आपण बॅकफुटला नेलं तर निश्चितच फटके येणार नाहीयेत. आणि एक प्रामाणिक विचार आहे तो. मात्र इथे विवेक स्वतःला ऍडजस्ट करेल का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले. 81 धावांचं लक्ष आहे. तुम्ही बघताय ART 7374 चषक. स्लो डिलिव्हरी अपील झालाय. मात्र इथे आपण बघतोय बाद घोषित केलंय आणि हलकीशी एज तिकडे दिसून आले आणि निश्चितच अप्रतिम जोरदार अपील तिथे पाहायला मिळाले आणि पंचांनी इथे बाद घोषित केलं. अशा रीतीनं विवेकला परतावं लागेल. 2 धावा केलेत आपल्या संघासाठी. ART 7374 चषक 2022 तुम्ही बघताय. अमित तरे यांच्या एकूणच संकल्पनेतून आलेली ही स्पर्धा.
फलंदाज इथे बाद होतोय कॉट बँडच्या रूपानं, हलकीशी एज लागली होती तिथे आणि पंचांचं बोट वरती जात आहे, विवेकला परतावं लागतंय. त्यामुळे एक मोठा झटका म्हणेन मी, कारण बंदर पकाडी संघानं मागच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम स्टार्ट दिला होता प्रत्येक सामन्यामध्ये आणि समोरच्या संघाला नामोहरम करत मैत्री चषक जिंकला होता. मात्र या इथे आपण बघितलं पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी, मात्र या सामन्यात कुठेतरी असं दिसतंय की येस 81 धावांचं एक ओझं, तो दबाव, तो प्रेशर नक्कीच आहे. लेट्स सी इथे काय घडेल. अजूनही सामन्यात काहीही घडू शकतं. क्रिकेटला पूर्णपणे अनिश्चित खेळ का म्हणतात, कारण बऱ्याचदा 1-2 षटकामध्ये सामने बदलत असतात, सामन्याचं स्वरूप बदलत असतं आणि आपण बघतोय T20 क्रिकेट इतकं वाढलंय आणि त्या गोष्टी तुमच्या पुन्हा एकदा समोर आणताना 6 षटकांचे सामने, बऱ्याच स्पर्धा होत्या. तलासरीला एक स्पर्धा आहे, तिकडे 8 षटकांचे सामने खेळवणार आहेत. त्यामुळे ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल टेनिस क्रिकेट विश्वासाठी. मात्र आयोजक रेडी आहेत, प्लेयर्स रेडी आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. एक तर वेळेवर जाणं हा पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट 8 षटकांच्या सामन्यासाठी एक वेगळा स्टॅमिना लागतो, एक वेगळी एनर्जी लागते. ती एनर्जी ते देणार का, कारण इथे 4-4 षटकांचे सामने खेळण्यासाठी देखील नियोजन वेगळं करावं लागतं. वामेक That's a good hit. जागा बनवली स्ट्रोक साठी आणि एक अतिशय चांगला एलिव्हेशन दिलंय डेप एक्स्ट्रा कव्हरला आणि स्ट्रोक येतोय 4 धावांसाठी. थँक्यू अंपायर. ती म्हणजे 7 या चौकारांना नक्कीच थोडंसं हायसं वाटेल, कारण प्रत्येक षटकात जवळजवळ 14 धावा बनवायच्या आहेत आणि असं असताना निश्चितच 2 मोठे फटके मारावेच लागतील. एखादा चौकार, एखादा षटकार, प्रत्येक षटका गणित येणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग आपण बघितली 33 धावा केल्या होत्या कल्पेशनं, त्यानंतर 29 धावा केल्या त्या म्हणजे सतीशनं. त्यामुळे या 2 बॅटरच्या मदतीने 81 धावापर्यंत मजल गाठले जॉली बॉईज मुंब्रा संघानं. स्लो डिलिव्हरी, पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी, पामचा अतिशय जबरदस्त वापर. वामिक आपलं ब्रेन यूज करतोय. षटक पहिलं संपतंय. धावसंख्या दिसायला पाहिजे होती जवळजवळ 14, दिसते फक्त 7. त्यामुळे या पहिल्या षटकामध्ये मनीष इथे जर विचार केला तर निश्चितच जॉली बॉईज मुंब्रा संघानं दाखवलंय की मागच्या सामन्यात जो आम्ही विजय मिळवलाय तो फ्लूक नाहीये. एक्झॅक्टली, बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे आणि ते त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिले, सिद्ध करून दिले. कारण पहिल्या सामन्यामध्ये, या अगोदरच्या सामन्यामध्ये 24 बॉल्समध्ये 29 धावा जवळपास अशक्य होतं आणि समोर टीम कुठली होती, वन साईड वर्तकनगर, म्हणजेच शौर्य 11 वर्तकनगर टीम. पण आता मात्र तेच बॅटिंग पॉवरला निवडला गेलेला आहे आणि गरज आहे का, तर येस डेफिनेटली, कारण धावांचा ओघ कुठेतरी कमी आहे आणि तो ओघ वाढवण्यासाठी फील्ड रिस्ट्रिक्शन असेल आणि या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर पुन्हा त्या ट्रॅकवर येऊ शकेल, तो म्हणजे बंदर पकाडी हा संघ. नक्कीच ती गरज आहे, 20 धावा येणं ही गरज आहे, कारण 80 धावा चेस करायचे आहेत तुम्हाला. आता गणित काय, शेवटचे 5 षटक म्हणजे 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी जवळजवळ 74 धावांची गरज आहे. आणि असताना 20 धावांचं षटक हे जर पॉवर प्लेचं षटक आलं नाही तर मग कोणत्या षटकात, हा एक मोठा प्रश्न असतो. लेट्स सी. मात्र पॉवर प्लेचं षटक कोणाच्या हातात आहे, जावेद कुरेशी, ज्यानं मागच्या सामन्यात आपल्या बॅटनं आणि आपल्या बॉलनं दोन्ही बाजूंना नामोहरम केलं, ते म्हणजे शौर्य 11 वर्तकनगर संघाला. लेट्स सी या पर्टिक्युलर सामन्यामध्ये जावेद ॲज अ बॉलर कसा दिसतोय. जावेद वर्सेस सौरभनं पहिल्याच राजेश असा सामना आहे. सौरभ आपण बघतोय नॉ साईकेंडला, ज्यानं चौकार ठोकलाय, 2 चेंडूंना तो सामोरं गेलाय. आता राजेश आतापर्यंत 1 धाव काढून खेळतोय, जास्त स्ट्राईकवर असणं गरजेचं आहे. इथे डाव्या हाताच्या खेळाडूला देखील अतिशय चांगली संधी आहे, या मैदानाचा वापर तो करू शकतो. लेट्स सी. असं बुमरँग डिलिव्हरी, किती वेगानं हा चेंडू गेलाय. वारंवार आम्ही tenniscricket.in ला एकच विनंती करू, मित्रांनो काहीतरी करा. स्पीडोमीटर कुठून आणता येईल का, किंवा वेगळी टेक्नॉलॉजी वापरता येईल का, कारण बऱ्याच जणांना आज IPL मध्ये आपण बघत असतो लगेच स्पीड दाखवतात की येस 160 kph 150 kph. आमच्या इथे टेनिस क्रिकेटला देखील ते ग्लॅमर मिळू द्या. जावेद यावेळेला चेंडूला फक्त टर्न करायचा होता, मात्र हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप आहे. वाईटचा इशारा येतोय, अवांतर धाव मिळते. थोडासा अँगल क्रिएट केला तिथे जावेदनं. या अवांतर धावने संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले. क्लासिक एन्काउंटर होईल का, ते फाईट होईल का, 80 धावा चेस करताना समोर संघ जो आहे ती कामगिरी करेल का, बरेच प्रश्न आहेत. मात्र एक महत्वाचा प्रश्न, कोण जिंकेल ART 7374 चषक.
यावेळेला टॅप केलंय, धाव मात्र मिळणार नाही. पुन्हा एकदा आपल्या शोल्डरचा अचूक वापर, लाईन अँड लेंथवर कंट्रोल दाखवतोय जावेद कुरेशी. त्याच्या एकूणच ढाच्याकडे बघितलं तर निश्चितच काय पॉवर जनरेट करत असेल, त्याच्याकडे ती संधी आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने त्याचा वापर करताना दिसतोय. येस, मला वाटतं बॅट हवे तिथे लक्ष घाला, लगेच जास्त वेळ वाया जाणार नाही या गोष्टीकडे लक्ष घाला, कारण बऱ्याचदा ग्रीप होत नाहीये. कारण बऱ्याचदा आपण बघतो हॉट अँड ह्युमिड क्लायमेट आहे, घाम निघतो, त्यामुळे निश्चितच ग्रीप करणं भरपूर कठीण आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रिप्स आज अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, त्याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे. तुमच्यासाठी काय योग्य. पुलपेज जलवरी, अफलातून डिलिव्हरी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजीसाठी. व्हॉट अ डिलिव्हरी, ग्रेट डिस्प्ले ऑफ बॉलिंग मिस्टर जावेद कुरेशी. आतापर्यंत धाव संख्या रोखून ठेवले, 8 धावा. या 3 चेंडू मध्ये एकही धाव आले नाही, एक फक्त वाईड कन्सिडर झालाय. जावेद कुरेशी इज ऑन फायर. कॅरेक्टर शो करतायत. भरपूर नियम बदललेत. एकूणच आपण बघतो आयसीसीच्या माध्यमातून अनेक नियम बदललेत, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये ते नियम कधी इम्प्लिमेंट होतील, ती स्पर्धा कोणती, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. जावेद टू राजेश. यावेळेला मात्र बॅकवर्ड लाईन चेंडू स्ट्रोक कंप्लीट केलाय आणि एक्स्ट्रा कव्हरला चेंडू भेदून दिलाय. 1000 समाधान मानावं लागतंय. आत्ताशी या षटकात 1 धाव येते आपण बघतोय, ती म्हणजे बॅट ना. या एका दोन्ही संघाची धाव संख्या 9 वर जाऊन पोहोचले. मात्र दिल्ली भरपूर दूरवर वाटायला लागले. कदाचित मी जी मागणी केली होती की 20 धावा येणं गरजेचं आहे पॉवर प्लेचं षटक, मात्र जावेदच्या रूपानं एक भयंकर गोलंदाजी इथे केली जाते, कारण फलंदाजाला बॅकफुटवर येण्यास भाग पाडला जातं. मात्र लक्ष असेल ते म्हणजे सौरभकडे. सौरभनं आतापर्यंत 2 चेंडूंचा सामोरा केलाय, 1 चौकार ठोकलाय. सौरभच्या एक्सपर्टीज इथे बंदर पाकाडी संघासाठी कशा आहेत. लेट्स सी, गुड कॉन्टेस्ट बिटवीन जावेद वर्सेस सौरभ. षटक निव्वळ अप्रतिम ठरतंय. स्लो डिलिव्हरी आहे, मात्र चांगल्या पद्धतीने स्लो डिलिव्हरी ओळखले. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इट्स अ बिगी. गुड शॉट बाय सौरभ. येस, मी आहे अजून आणि आमच्या संघाला देखील मी पुढे नेऊ शकतो, हा आत्मविश्वास आहे. हा आलाय षटकार. डीजे चालले आणि डीजे वाल्याची सकाळ आहे. स्विच ऑन असतात काही माणसं. आमचा डीजे नाईक, थँक्यू. दॅट्स अ गुड शॉट. सौरभ ॲट इज बेस्ट. अजून एक टाळ्या झाल्या पाहिजेत या षटकारासाठी. अफलातून फटका. आजच्या दिवसातील एक अतिशय क्लास फटका बघायला मिळतोय. वेल प्लेड सौरभ. वर जाऊन पोहोचले आता. 24 चेंडू आणि एकूणच आपण बघतोय 60 धावांची गरज आहे. या षटकात काही होत नाही असं म्हणता शेवटच्या 2 चेंडूवर आले 2 षटकार. त्यामुळे सरासरी आपण बघतोय जवळजवळ 14 धावांची वेळ, ती आता जवळपास 10.5 वर तरी नेऊन ठेवलंय. त्यामुळे कदाचित या सामन्यात कमबॅक करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न तिथे सौरभच्या माध्यमातून झालाय. मात्र तो काय क्लास षटकार आपल्याला बघायला मिळतोय. वामिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येणार, कारण पहिलं षटक अतिशय अप्रतिम हाताळलं होतं. त्यामुळे निश्चितच या षटकात वामिकचं येणं गरजेचं असेल, ते म्हणजे जॉली बॉयज मुंब्रा संघासाठी. मात्र लक्ष असेल ते म्हणजे आता राजेशकडे. राजेशचा अप्रोच काय दिसतोय, त्याचा ऍटिट्यूड काय असेल. समोर सौरभनं अतिशय चांगली कामगिरी केली आतापर्यंत. 4 चेंडू मध्ये 16 धावा. गुड चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा पामचा वापर. मात्र राजेशकडे अजून पाहतोय की एक्झॅक्टली या एकूणच 81 धावांचा पाठलाग करताना कदाचित त्याची गणित अजून वेगळी दिसतात. आतापर्यंत
7 चेंडूमध्ये फक्त 2च धावा त्यांनी जमवलेत, त्यामुळे कुठेतरी त्याची गणित कमजोर ठरतायत. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी होती, मात्र यावेळेला बॅकफुटर गेले आणि टॅप केले चेंडूला ऑन साइडला. एक धाव इथे पूर्ण होते, दुसरी धाव देखील पूर्ण होणार. मात्र येस राजेशकडे लक्ष दिलं तर येस तो एक डावकुरा खेळाडू आहे आणि सलामीचा खेळाडू आहे, त्यामुळे भरपूर विश्वास असेल. राजेश आत्ताशी थोडासा धडपडतोय, मात्र उत्तरार्धात कदाचित राजेशची बॅट तळपेल अशी अपेक्षा सुद्धा असू शकते. त्यामुळे निश्चितच या घडीला आत्ताच या बॅटर विषयी एखादं काही वक्तव्य करणं कठीण असेल. लेट्स सी पुढे काय घडतंय. आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 23. यावेळी हलक्या त्याने चेंडूला प्लेस करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफस्टंप डिलिव्हरी होती असे पंच दर्शवत आहेत. मात्र लेट्स सी पंचांचा इशारा इथे काय येतोय, लेगबायचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. अवांतर धावने संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले. मात्र मनीष एक गोष्ट इथे दिसते की हे बॅटल कदाचित थोडस स्लो बट स्टेडी सुरू आहे, मात्र काहीतरी होणार, थोडीशी शंका आहे. तुला काय वाटतंय? ज्या मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार तुम्ही पाहिलेत आणि त्यानंतर मात्र कुठेतरी एक कॉन्टेस्ट सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. पण त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो गोलंदाज वामिक आणि त्याने मात्र एक ट्रू रोल अदा केला ऍज अ लीडिंग बॉलर आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. दॅट्स अ गुड बॉल, दॅट्स अ गुड बॉल. पुन्हा एकदा चांगली कामगिरी इथे बघायला मिळते. चेंडू खाली राहतोय. बॉलर तयार होतोय. वामिक स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच राजेश. स्ट्रोक चांगला आहे. हवेत आहे काही काळ क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर क्रिजमध्ये. त्या ठिकाणी कलेक्शन प्रॉपर झालंय. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जाईल का तर नाही, फक्त एकच धाव मिळते आणि पूर्णपणे या ठिकाणी अडचणीमध्ये सापडलेला आहे बंदर पाखाडी या संघ. कारण खरं तर 81 धावांचा पाठलाग करताना ज्या धावसंख्येच्या मदतीने खेळायची गरज होती ती धावगती मात्र या ठिकाणी मेंटेन केली जात नाहीये आणि त्याचमुळे आताच्या कडले जर आपण या दुसऱ्या डावाचा आढावा घेतला, थोडा का होईना बॅकफुटला जातोय बंदर पाखाडी संघ. पण आपण त्यांचा खेळ पाहिलेला आहे. कित्येक वेळा मुसंडी भरून तो पुढे येतोय आणि पाहूया ती मुसंडी या महत्वपूर्ण डावामध्ये पाहायला मिळेल का बंदर पाखाडी या टीम कडून. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 25 धावा. वामिक पुन्हा एकदा सज्ज आहे. राजेश साडे पुलपिच डिलिव्हरी ऑन साइडला, फक्त चेंडू टर्न केलाय. जास्त धावा मिळणार नाहीयेत. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी इथे वामिकच्या माध्यमातून इथे बघायला मिळते. पहिल्या षटकात ज्याने 7 धावा दिल्या होत्या, मात्र वैयक्तिकरित्या दुसऱ्या षटकासाठी जेव्हा तिसऱ्या षटकामध्ये आले सांघिक, त्यावेळेला सुद्धा अतिशय जबरदस्त कामगिरी. वेल बोल्ड वामिक. फक्त आणि फक्त धावा दिलेत त्या म्हणजे 5. त्यामुळे एकूणच या सामन्यातील फरक स्पष्ट केलाय तो म्हणजे वामिकनं. षटक संपलेले 3, धावसंख्या झाले 3 म्हणजे 26. या घडीला धावसंख्या जवळजवळ 40च्या पलीकडे दिसायला पाहिजे होते, मात्र शेवटचे 18 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. 55 रिक्वायर्ड रन्स टू विन इन 18 डिलिव्हरीज. काय होणार या सामन्याचं अजूनपर्यंत कदाचित आमच्याकडे ऑक्टोपस नाही आहे, मात्र कदाचित आमच्याकडे लिबॉन आहे. लिबॉन सांगू शकेल. चला उद्याच्या दिवशी काय घडेल, कोणतं ऍक्शन होईल. पहिला सामना तुम्हाला चीना वर्सेस कोलशीत हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतरचा दुसरा सामना जर बघितला तर निश्चितच वडवली आणि गोठिवली असा सामना असेल. तिसरा सामना एक्सर वर्सेस मालजीपाडा, चिवणा किंवा कोळशेत या संघांमधून पाहायला मिळेल. त्यानंतर भाईंदर बॉईज वर्सेस कांदिवली आणि नंतर रॉयल स्टनर वर्सेस या सामन्यातील विजेता संघ. असं पॉवर पॅक ऍक्शन उद्या देखील तुम्हाला 12 वाजल्यापासून सुरू होईल, त्यामुळे चुकू नका. ART 7374 चषक. व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ ब्युटी. इथे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय गोलंदाज झीशान यांना पाहू शकता. अप्रतिम हायम ऍक्शन आणि बघा साइड हॅम थोडीशी ऍक्शन आहे, मात्र वेगवान गोलंदाजी झीशान मार्फत इथे पाहायला मिळते. इथे अमर आंधळे वारंवार एक गोष्ट सांगतायत बंदर पाखाडी संघासाठी, हॅट्रिक करा, षटकार घ्या. मात्र इथे 500 रुपये जिंका. इथे आता षटकारांची जरी हॅट्रिक केली तरी सुद्धा 500 रुपये देण्यासाठी ते 1000 रुपये देण्यासाठी ते सज्ज आहेत. अमर आंधळे, थँक्यू व्हेरी मच.
गुड बॉल. पुन्हा एकदा वेग, मात्र या वेगाला बीट करू शकले नाहीये. ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने करण्याची गरज होती. इथे फलंदाज मात्र धावचीच्या रूपानं बाद होणार, तो म्हणजे राजेशनं डिसअपॉइंट केले या सामन्यामध्ये. जो जेन्युइन राजेश दिसायला पाहिजे होता बंदर पकाडी संघासाठी तो दिसू शकला नाहीये, मात्र तो धावचीच्या रूपानं बाद होतोय. इथे खरी गरज आहे एका वेगळ्या गिअरची, आणि तो गिअर टाकायला नवीन फलंदाज जाणार का, किंवा अजून काय घडेल थोड्याच वेळात या सामन्याचं भवितव्य तुमच्या समोर असेल. तुम्ही बघताय ART 7374 चषक 2022 सन्माननीय अमित तरे यांच्या मार्फत या स्पर्धेचं आयोजन, वन मॅन शो, आणि या वन मॅन शो मध्ये तुम्ही आम्ही सगळेजण सहभागी आहोत. शेवटचे 16 चेंडू, आणि 16 चेंडू मध्ये अजूनही 53 धावांची गरज आहे. 53 रिक्वायर्ड रन्स टू विन. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे. 53 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू चेक केला जातोय की येस मला मारायचा षटकार, तोपर्यंत तो जाणार का. मात्र एकूणच चेंडूची क्वालिटी जर बघितली तर अप्रतिम क्वालिटी आहे. टेनिक्सचे हेवी ड्युटीचे चेंडू इथे वापरण्यात आलेत या चषकासाठी. अप्रतिम षटकार बसलेत, जबरदस्त चौकार बसलेत, चांगले फटके पाहायला मिळालेत या स्पर्धेमध्ये. स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू डाऊन द ग्राउंड येतोय, लॉंग ऑन रिझन मध्ये एक धाव कंप्लीट होणार. एका धावावर समाधान मानावं लागतंय. या धावा थोडासा फरक स्पष्ट करतील, मात्र मोठ्या फटक्यांची आता नितांत गरज आहे, ती म्हणजे बंदर पकाडी संघाला. प्रणय येतोय नवीन बॅटर. स्ट्राइक एंडला जीशान वर्सेस प्रणय. लो फुल टॉस दिलं रे. इट गॉन माइल्स. हा आलाय षटकार. क्या बात आहे. आमचा डीजे वाला फुल फॉर्म मध्ये, त्याला पूर्ण कल्पना आहे येत्या काही काळात शिमगा आहे. मात्र ART चषकाचा शिमगा कोण, हा शिमगा कोण साजरा करणार. आम्ही स्वतः सांगतोय मीच करणार. का नाही, अमित पॅकरचा संघ तुझ्या बाजूने उभा आहे, घोडबंदर गाव उभा आहे, त्यामुळे ART चषक हाच मोठा शिमगा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि अमित तरे यांच्या मार्फत एक होळी कप सुद्धा आहे अशी माहिती मला मिळते. या संडेला आहे का. क्या बात आहे. हा होळी सुरू झालंय ना. ओ यावेळेला स्लो डिलिव्हरी, मात्र वाट बघितली. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. बॅक टू बाय सिक्सेस बाय प्रणय. आणि 40 धावांची गरज आहे. या दोन षटकारांनी सामन्यात एक वेगळा जिवंतपणा आणलाय. आता या जर चेंडूवर षटकार लागला तर निश्चितच आपण बघतोय 3 षटकार होतील लागोपाठ आणि 1000 रुपयाचे मानकरी ठरतील अमर आंधळे यांच्या वतीनं. त्यामुळे लेट्स सी प्रणय काय करतोय. शेवटचे 13 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. मगासपासून मनीष शांत होता. मनीषला आता बोलतं करावं लागेल. त्याची एनर्जी थोडीशी डाऊन झाली होती. मला वाटतं तो सांगतोय अमितला की अमित दिवसातून फक्त 2च चहा येतात इथे, ती गरज आहे. 13 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. येस मनीष. हो, यावेळेस अजून एक आगळवेगळं पारितोषिक अमित तरे यांच्या वतीने आमचे डीजे सुमित आणि डीजे हितेश यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. अमित तरे इज ऑन फायर नाव. यावेळेला मात्र एक स्टाइलिश फटका बघायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावीसाठी येणार काय, येणार नाही. एका धाव समाधान मानावं लागतंय. मात्र अजूनही मॅच ऑन आहे. शेवटचे 12 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. त्यामुळे निश्चितच या सामन्यामध्ये अजून भरपूर काही बाकी आहे. येस अंपायर, पाणी न्या. लिवॉन लवकर पाणी घेऊन जा तिकडे. लवकर पाणी न्या, कारण ही मॅच इंटरेस्टिंग मोडवर आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. आणि ज्या पद्धतीने आमच्या tenniscricket.in चे आता कॅमेरे सज्ज झालेत, त्यांना पूर्णपणे कल्पना आहे की हेच काही शेवटचे जे क्षण आहेत ते निव्वळ अप्रतिमरित्या टिपण्यात यावे. मनीष, मॅच फुल ऑन आहे. फुल ऑन आहे ऍक्च्युली. आणि आता खरं तर एकच उक्तीचा उल्लेख करावा असं वाटतं की मान लो तो हार आहे
ठान लो तो जीते. आता 12 बॉल 39 म्हणजेच काय, आता तुम्हाला आढावा घ्यावा लागेल की 12 बॉल्स मध्ये किती षटकार ठोकायचे, जेणेकरून हे आव्हान अजून सोपं होऊन जाईल बंदरपाकडे टीमसाठी. आणि त्या विपरीत जॉली बुमराचा विचार केला तर विकेट न घेता डॉट बॉल जरी हाताळले तर देखील हा सामना जिंकू शकतायत. नक्कीच नक्कीच. मात्र इथे बाबा असायला पाहिजे होता. आता म्हणजे बाबा असायला पाहिजे होते. एक जबरदस्त शेर त्यांच्या बाबतीत आला असता. येस बाबा, तुम्ही जर इथे वर आले आणि एखादा शेर इथे अर्ज केलात तर निश्चितच चांगलं होईल. सगळं काही उद्यावर. अमित रमेश तरे यांना विनंती करतोय, सगळ्या गोष्टी जर आपल्या उद्या होणार असतील तर परवाला काय करायचं. बारा 39 मात्र त्यासाठी जरा वरती यावं लागेल. खुदी को कर बुलंद इतना हो जाए हो जाए. 12 चेंडू 39 धावा आमच्या समवेत जुडलेले आहेत नितीन सर, आणि त्यांच्या भात्यातून आता काहीतरी येणार. काय म्हणाल. षटकार आल्यावर आणि षटकार तर येणार. 12 चेंडू 39 धावा. हे चक्रीवादळ का एवढा वेळ पॅव्हलियन मध्ये बसलेला खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो. पुन्हा एकदा ART चषक 2022 मध्ये सर्वांचं मी इकडे स्वागत करतोय. 12 चेंडू 39 धावा. बॅटर तिकडे आहेत प्रणय. आता प्रणय यांच्या जर बॅट मधून षटकार आला तरच मग तो डायलॉग बाहेर येईल. मित्रांनो लक्षात ठेवा, ही मॅच गरमागरम होईल का, कारण गोलंदाजी मार्कवर सुद्धा चाणक्य नीती असलेला धूर्त गोलंदाज तिकडे आहे जावेद कुरेशी. 12 चेंडू आणि 39 धावा म्हणजे विजय आणि बंदर पाकाडी संघ यांच्यामध्ये कोण, तर जावेद कुरेशी. तीन षटकार लागोपाठ मारले तर अमर आंधळे 1500 रुपये देतील. आकडा वाढलाय. व्हॉट अ पेस, व्हॉट अ पेस. या पेसला बीट करायचं असेल तर तुमचा सराव किती हवा. यस संकेत पाटील, व्हॉट अ पेस. धावा होतील का चेस. हेच पाहिजे होतं आम्हाला. संध्याकाळच्या सत्रात काहीतरी नजराणा हवा असतो आणि त्यासाठीच आम्ही इथे बाबांना आमंत्रित केलंय. पुन्हा एकदा अदानी पॉवर एंड कडून डाव्या हाताने तयार. फुल लाईट डिलिव्हरी. आता मात्र बघायचं आहे बाग मिल्का बाग. हा चेंडू येतोय बघा. ब्रँडेड नशीबॉन चौकार. आणि या चौकाराची गरज होती संकेत पाटील सर. या चौकारानं संघाची धावसंख्या पुढे भरपूर वेगानं आपण बघितलं डीप फायनल एक रिझन मध्ये. त्यामुळे निश्चितच कदाचित इथे वेगळा विचार करावा लागेल, तो म्हणजे जावेद कुरेशीला. कारण शेवटचे 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. कोण जिंकेल हा सामना. इथे लगेच चेंडू चेक केला जातोय की एक्झॅक्टली काय घडलंय. भरपूर नवीन नियम 1 ऑक्टोबर पासून संकेत पाटील. आता मी वाचले ना, पायाखालची जमीन निघून गेली का. माणूस जाऊन दे, श्वान पथक जरी आतमध्ये आलं ना तरी त्याच्यासाठी सुद्धा नियम आहे. येस, डेड बॉल घोषित करण्यात येईल असा तो नियम झालाय. आणखीन एक महत्वाचा नियम झालाय तो म्हणजे येस चेंडूला थुंकी लावणं हा नियम. त्यामुळे निश्चितच कायमस्वरूपी तो बॅन असणार आहे. त्यामुळे निश्चितच इथे तसं काही घडले किंवा काय अशी आशा असू नये. मात्र येस बॅटर्सला त्याचा वेळ हवाय, कारण सामना अतिशय क्रुशल मोड मध्ये आहे. किती लाईम लाईट आहे बघा, रोमॅन्टिक वातावरण आहे आणि रोमॅन्टिक वातावरणात आमच्या समेत बाबा आहेत. पुन्हा एकदा तयार जावेद कुरेशी. वा क्या बात आहे बघा. स्पीड वाढत चाललाय या राजधानी ते एक्सप्रेसचा, कमी होत नाही. आणि इतक्या मोठ्या फलंदाजाला जखडून ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. जावेद कुरेशी मुंब्रा एक्सप्रेस म्हणून ओळखले जातात आणि निश्चितच आपल्या एकूणच एक्सपर्टीज तिथे वापरल्या जात आहेत. धावा किती पाहिजे यापेक्षा मगाशी आम्ही 24 चेंडूत 29 धावा डिफेंड केल्या, तर ह्या धावसंख्येचं काय आहे. 9 चेंडू 35 धावा. पुन्हा एकदा व्यवस्थित एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित नव्हतं. एकच धाव तिथे मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 47.
हा चेंडू 34 धावा, एखाद दोन मोठे फटके मारावेच लागतील या षटकामध्ये, कारण शेवटच्या षटकात एवढी मोठी धावसंख्या चेस करणं भरपूर कठीण होऊन जाईल. मात्र बंदर पकाडी संघ प्रयत्न करतोय. मात्र मी माशी जसं म्हटलं की बंदर पकाडी संघ आणि विजय यांच्यामध्ये जावेद कुरेशी उभा आहे आणि तीच गोष्ट प्रकर्षाने जाणवते. पुन्हा एकदा बघा क्लास डीप कव्हरला एक खेळाडू तिकडे आहे. एकेरी दुहेरी धावांनी काय होणार नाही संकेत पाटील सर. 7 चेंडू आणि 33 धावा या चेंडूवर षटकार येणं खूप गरजेचं आहे, तर मॅच थोडी मजा येईल. 7 चेंडू मध्ये 34 धावा होताना बघितलेत, 7 चेंडू मध्ये 36 धावा होताना आम्ही बघितलेले. तर आज तो इतिहास या घोडबंदरच्या नगरीत, इतिहासाच्या नगरीत, इतिहासाच्या मैदानावर होईल का? या मार्चच्या महिन्यात 6 चेंडूमध्ये 6 षटकात 2 वेळा झालेत. उदयनं जर बघितलं नवगर गावातील उदय पाटील यांनी ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर 6 चेंडू 6 षटकार ठोकले. आणि काल आपण बघितलं प्रशांत कोरगावकर यांनी देखील आदित्य ठाकरे चषकामध्ये आपण हा चेंडू आलाय वाईड आणि या आले 4 धावा. 5 धावा इथे गणल्या जातील. त्यामुळे बघा क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. व्हॉट अ मॅच. रे दादा त्यांचे करोडो आहेत फॅन. अमित रे दादा हाय वन मॅन. त्यांचे करोडो आहेत फॅन. गावागावात साऱ्यांना ठाव, गावागावात साऱ्यांना ठाव. ART 737 बोरीचे शिकाच ठाणे जिल्ह्यात गाजतही नाव. ART 737 बोरीचे शिकाच. थँक्यू व्हेरी मच डीजे. काय मॅच सुरू आहे. शेवटचे 7 चेंडू आणि अजूनही 28 धावांची गरज आहे. 28 रिक्वायर्ड रन्स टू विन. 28 धावांची गरज. मात्र या 5 धावा क्रुशल ठरतील का? वेळ सांगेल. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. कदाचित तिथे थोडस अजून बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता. मात्र या षटकामध्ये जे चेंडू निर्धाव आलेत त्याचा देखील विचार करावा लागेल इथे बंदर पकाडी संघाला. एनिवे मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये अजूनही करायचे आहेत 28 धावा विजयासाठी. ते म्हणजे बंदर पकाडी संघाला. नाणेफेक जिंकली. जॉली बॉयज मुंब्रा संघानं प्रथम फलंदाजी केली, 80 धावा जमवल्या, 81 धावांचं लक्ष दिलं. आणि आता शेवटच्या षटकामध्ये स्थिती अशी आहे चेस करताना 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. इतिहासाची जर पानं चालली तर अशा गोष्टी घडलेल्या बघितल्यात. मात्र तो दिवस वेगळा होता, तो काळ वेगळा होता. इकडे काय घडेल ते आता आपल्याला दिसेल. 28 आकडा तुम्ही सांगितलं. इतिहास भरपूर आहे. गोलंदाज होता संतोष साटीलकर आणि फलंदाज होता जोसेफ मनाचे उर्फ जम्बो. 28 धावा केल्या होत्या, त्या सुद्धा इतक्या खतरनाक गोलंदाजाला. आता तो इतिहास इथे घडवतील का? सर्व अपेक्षा आहेत ते म्हणजे प्रणय यांच्याकडून. प्रणयनं आतापर्यंत जर बघितलं 2 षटकार ठोकलेत. सौरभनं देखील आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. सौरभ 18 धावा नाबाद आहे. सौरभ 20 धावाकडून नाबाद आहे आणि एकूणच प्रणय 18 धावाकडून नाबाद आहे. त्यामुळे या जोडीवर सर्व काही अपेक्षा आहेत. होणार का या 28 धावा? आणि त्याच दरम्यान आपण बघतोय आगमन आरके डेकोरेटिव्हचे सुभाष किणी यांचं झालंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. काय जबरदस्त डिस्प्ले दाखवलाय या स्पर्धेसाठी. आणि जी एक अपेक्षा होती अमित रमेश तरे यांची की येस मला हे पाहिजे, ते देण्याचा अतिशय चांगला प्रामाणिक आरके डेकोरेटर्सने केलाय. असं गोडेट मात्र बघायचं किती धावा इथे मिळतील. कदाचित एकाच धावावर समाधान मानावं लागते किंवा काय. येस एकाच धावावर समाधान. शेवटचे 5 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. संधी इथे दिली जाते ती म्हणजे प्रणयला. प्रणयच्या रूपानं होप्स असतील तिथे बंदर पाकाडी संघाला. सामना अतिशय जबरदस्तरित्या रंगलाय. टेनिस क्रिकेट विश्वाचे डोळे या सामन्याकडे आहेत. दॅट्स अ गोडेट. चेंडू येणार बाहेर. अप्रतिम षटकार. व्हॉट अ बॅकलिफ्ट षटकार. व्हॉट अ सिक्स. आणि 21 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. एका बाजूला बंदर पाकाडी, दुसऱ्या बाजूला जॉली बॉयज मुंब्रा. आणखीन एक महत्वपूर्ण षटकात गोळी सुटले. 6 धावा. क्या बात है.
हुकला तो संपला, ठोकला तो जिंकला. अरे बघताय काय प्रेमानं, षटकार मारलाय वाघानं. आता एकच हाईट, वातावरण टाईट, हम जा खडे तो सरकार से भी बडे. टांगा पलटी, घोडे फरार, यो लागलो षटकार. क्या बात है डीजे. त्यांच्यामधून या दोन्ही संघांसाठी, जॉली बॉयज मुंब्रा आणि बंदर पाकाडी संघासाठी व्हॉट अ मॅच. आता मात्र डोक्यावर बर्फच काय, काही ठेवा, पण जे व्हायचं असेल ते होणार. व्हॉट अ मॅच. मात्र गोलंदाजी आपण बघतोय, बंटीच्या मनात काय चाललं असेल, त्याचं ब्लड प्रेशर किती असेल, ह्या गोष्टी देखील चेक कराव्या लागतील. 3 चेंडू 15 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आहे, मिस झालाय हा फटका. किती धावा मिळतील, लेट्स सी. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव देखील पूर्ण होताना दिसते. मात्र या स्पर्धेचा नियम काय आहे, कंपल्सरी चेसचा नियम आहे, लक्षात घ्या. त्यामुळे 2 चेंडू आणि 13 धावा. मात्र ज्या पद्धतीने लक साइड आपण बघतो, मगाशी आपण बघितलं ती बाउंड्री आली, जी अवांतरची बाउंड्री मिळाली होती, त्यामुळे कदाचित लक फॅक्टर सुद्धा आहे तिथे. शेवटचे 2 चेंडू आणि 13 धावा. बंटी आतापर्यंत एकही अवांतर चेंडू नाही आहे, मात्र या षटकात 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 15 धावा त्यांनी खर्च केलेत. गुड शॉट. मात्र जास्त धावा मिळणार नाहीये तिथे. आपण बघतोय चांगली कामगिरी इथे आणि फक्त एकच धाव मिळते. बंटीने एक गोष्ट चांगली केलंय की येस, मी एकही अवांतर चेंडू टाकणार नाहीये, फलंदाजाला जे करायचंय ते करू दे, मी माझं काम करणार. आणि तीच गोष्ट इथे बंटीने केलंय. वेल बोल्ड बंटी, अतिशय चांगली कामगिरी. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे आता.